Hello everyone, welcome to RV English. So students, in this video, we are going to learn passage number 2 of 10th standard semi-English lesson, an encounter of a special kind. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण an encounter of a special kind या लेसन मधील passage number 2 शिकणार आहोत. Let's get started. Suddenly I heard a group of street dogs barking furiously in the distance. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. Suddenly म्हणजे अचानक जे नरेटर होते रायटर ही हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग बार्किंग फ्युरियसली ॲट अ डिस्टन्स म्हणजे अंतरावर. त्यांनी ऐकलं की काही अंतरावर जे स्ट्रीट डॉग्स आहेत म्हणजे बाहेरचे जे आवारा कुत्रे आहेत ते खूप जोरजोराने भुंकत होते. आय चूज टू इग्नोर द कमोशन. आता जे आपले नरेटर आहेत त्यांनी सुरुवातीला त्या कमोशनकडे त्या गोंधळाकडे दुर्लक्ष करायचा निर्णय घेतला. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड हॅपलेस पिग. कारण त्यांना असं वाटत होतं की कुत्र्याच्या समूहाने एखाद्या बिचाऱ्या डुकराच्या पिल्लाला वगैरे पकडलं असणार आणि त्यामुळे ते असे त्वेषाने भुंकत असणार. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म कॉविंग ऑफ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफोनी. पण लवकरच ती जी बार्किंग होती ते जे भुंकणं होतं ते जास्त जोराने म्हणजे त्याचा आवाजही वाढला आणि ते जास्त त्वेषाने भुंकू लागले. दुसरं की जे क्रोज आहेत म्हणजे कावळ्यांचा जो समूह आहे त्यांचाही जो कर्कश आवाज असतो, एक अलार्म क्लॉक असतो म्हणजे इतरांना सावध करणारा ज्यांचा तो आवाज असतो तो पण खूपच वाढला आणि त्याने त्या गोंधळामध्ये फार भर घातली. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. शिवाय हे जे डिस्टर्बन्स होता हा जो गोंधळ होता तो जवळ येत चाललेला होता असं सुद्धा नरेटरच्या लक्षात आलं. Curiosity got the better of me. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. Curiosity म्हणजे उत्सुकता, got the better of me म्हणजे हवी होणे. आता लेखकांवर उत्सुकता हवी झाली, त्यांना काही राहावलं गेलं नाही. त्यांनी आपलं जे पुस्तक होतं ते बाजूला ठेवलं आणि ते वरांडामध्ये घाईघाईत गेले बघायसाठी की बाहेर नेमकं काय चालू आहे. I glanced towards the roof of the clubhouse and saw something horrible. त्यांनी क्लब हाऊसच्या छतावर बघितलं आणि त्यांना एक अतिशय भयंकर असं दृश्य दिसलं. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly beating it all over with a definite intent to kill. त्यांनी बघितलं की एक खूप मोठा बिग मेल लंगूर म्हणजे खूप मोठं नर वानर, apparently the leader of the group म्हणजे कदाचित तो त्या ग्रुपचा लीडर असावा, was holding a baby langur in his hand. तो नर वानर एका छोट्या माकडाच्या पिल्लाला वानराच्या पिल्लाला आपल्या हातामध्ये पकडून त्याने ठेवलेलं होतं. अँड मर्सिलेसली बिटिंग इट ऑल ओव्हर. आणि तो अतिशय निर्दयपणे त्या पिल्लाच्या संपूर्ण अंगावर चावे घेत होता. अ डेफिनेट इंटेंट टू किल. त्याला मारून टाकण्याच्या उद्देशाने. तर हे दृश्य जे आहे ते नरेटरने बघितलं क्लब हाऊसच्या छतावरती. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर ऑफ द लंगूर ग्रुप were scattered on the roofs of the buildings nearby, watching the baby being killed. त्या बिचाऱ्या पिल्लाची ती असहाय्य आई आणि इतरही जे लंगूर ग्रुपचे मेंबर होते ते सगळे इतर छतांवर विखुरले होते आणि सर्व त्या मुलाला मरताना बघत होते. I recalled the terrible custom in the animal clan, according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. ते दृश्य बघून नरेटरला ॲनिमल क्लॅनमधील म्हणजे प्राण्यांच्या प्रजातीमधील एक अतिशय निष्ठुर असा एक कस्टम म्हणजे एक रीत आठवली, ज्यामध्ये जो डॉमिनंट मेल असतो म्हणजे जो पॉवरफुल मेल असतो, नर असतो, तो आपल्या ग्रुपमध्ये कुठल्याही दुसऱ्या नर पिल्लाला किंवा नराला सर्व्हाइव्ह करू देत नाही म्हणजे राहू देत नाही. त्यांना लगेच तो मारून टाकतो म्हणजे तो कॉम्पिटिशन जे आहे ते संपवून टाकतो. तर ही एक चाल आहे, ही एक रीत आहे ॲनिमल क्लॅनमध्ये आपल्याला बघायला मिळते. Without losing any time, I gathered a stout stake in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. नरेटरने जे दृश्य बघितलं आणि थोडाही वेळ न दवडता त्यांनी आपल्या एका हातामध्ये एक स्टाउट स्टिक म्हणजे एक मोठी काठी पकडली अँड दुसऱ्या हाताने त्यांनी हर्ल्ड अ पीस ऑफ स्टोन म्हणजे जे दगडं असतात ते दगडं त्या मॅराउडिंग म्हणजे तो अतिशय चवताळलेला जो लंगूर होता त्याला मारणं चालू केलं. म्हणजे एका हातात त्यांनी काडी घेतली, दुसऱ्या हाताने दगडाने मारणं चालू केलं.
द लंगूर वॉज सो इन्फ्युरेटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असल्ट. तो लंगूर इतका त्या पिल्लाला मारण्यामध्ये गुंतलेला होता, दंग होता, की त्याच्यावर हा जो हल्ला झाला नरेटर कडून त्याकडे त्याने लक्ष दिलं नाही किंवा त्याच्या लक्षात आलं नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन. पण मग नंतर नरेटरने अजून दगड फेकायला सुरू केलं. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज देअर पिच ऑफ क्राय. दुसरीकडे कुत्रे जे होते त्यांनीही आपला आवाज वाढवला. The changed circumstances and the sudden unexpected attack from the unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. हा जो अचानक म्हणजे हे जे चेंज सर्कमस्टान्सेस होते म्हणजे ही जी अचानक बदललेली परिस्थिती होती, दुसरं सडन अनएक्सपेक्टेड अटॅक आणि दुसरा अचानक झालेला जो हल्ला होता त्या नर वानरावर, त्यामुळे त्याने त्या बेबीला आपल्या हातातून फेकून दिलं आणि तो बेबी जो आहे तो त्या स्लोपिंग रूफवर म्हणजे जे असं उतरतं छत होतं त्याच्यावरून घसरू लागला, म्हणजे त्याचं जे शरीर होतं ते त्यावरून घसरू लागलं वरांड्यामध्ये. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर्ड टू बी डेड. तो बेबी जो होता ते जे छोटं वानर होतं ते हालचाल करत नव्हतं, मूवलेस होतं आणि असं वाटत होतं की जणू मेलेलं आहे. As its body started to slip down, the excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of good kill and meal. आता जशी त्या बेबीची बॉडी त्या छतावरून खाली खाली सरकत होती, खाली उभे असलेले जे कुत्रे होते त्यांची उत्सुकता अधिक वाढत होती, कारण त्यांना वाटत होतं की त्यांना एक अतिशय चांगलं जेवण आता मिळणार आहे. Keeping the dogs at bay with a stick, I managed to catch hold of the baby langur's tail just as it tipped over the edge of the tilted roof. त्या कुत्र्यांना एका काठीच्या मदतीने बाजूला ठेवून जसा तो छोटा वानर जो होता तो त्या उतरत्या छतावरून खाली घसरत होता आणि जशी त्याची शेपटी दिसायला लागली तसं वरच्यावर नरेटरने त्या वानराच्या पिल्लाला उचलून धरलं. त्याला कुत्र्यांमध्ये पडू दिलं नाही, कारण जर तो खाली पडला असता तर कुत्रे त्याला घेऊन पळून गेले असते. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. तर तो बेबी जराही हालचाल करत नव्हता, बेशुद्ध अवस्थेत होता आणि गतप्राण परिस्थितीमध्येच तो होता. इट वॉज इंडीड अ मेल बेबी. आणि नक्कीच तो एक नर वानर होता आणि त्यामुळेच तो एक जो डॉमिनंट मेल होता मोठा लंगूर, तो त्याला मारायचा प्रयत्न करत असणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा होता पॅसेज नंबर 2. आय होप तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजला असणार. समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.